नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक राजेंद्र दखणे, मत्स्योदरी महाविद्यालय अंबड, तालुका अंबड, जिल्हा जालना. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्र हो, पर्यावरणशास्त्र इन्व्हायरमेंट सायन्स हा विषय जो आहे आपल्या सर्वांसाठी अनिवार्य करण्यात आलेला आहे. या विषयाला 50 गुणांपैकी विद्यार्थ्यांना गुण मिळवायचे आहेत आणि या गुणाचं रूपांतर श्रेणीमध्ये होणार आहे. अर्थातच ए, बी, सी आणि डी अशा श्रेणी वर्गातून विद्यार्थ्यांना ग्रेडेशन करायचं आहे. त्यासाठी या स्वाध्याय या व्हिडिओमध्ये काही मुख्य प्रश्न पर्यावरणशास्त्रातील आहे आणि त्या प्रश्न आणि प्रश्नाची उत्तरे हे आपल्याला या व्हिडिओमधून जाणून घ्यायचेत. अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, पूर्ण वेळ ऐकावा. आणि ज्या विद्यार्थ्यांना चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्वरित चॅनल सबस्क्राईब करावं. लाईक, शेअर व कमेंट सेशनमध्ये आपलं नाव, वर्ग नोंदविण्यास विसरू नये. तर विद्यार्थी मित्र हो, वळूयात प्रश्नपत्रिकेकडे. प्रश्न क्रमांक 1, मानव प्रजाती ही सृष्टीवर किती वर्षापूर्वीची आहे? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. पर्याय आहेत 3 दशलक्ष, 4 दशलक्ष, 5 दशलक्ष. उत्तर आहे 3 दशलक्ष. तर मानव प्रजाती ही सृष्टीवर 3 दशलक्ष वर्षापूर्वीची आहे. त्यानंतर अत्यंतिक महत्त्वाचा प्रश्न क्रमांक 2, भारताची लोकसंख्या किती? अर्थात हा जो प्रश्न आहे हा प्रश्न 2011च्या जनगणनेनुसार आहे. आकडे कोटीमध्ये आहे. पर्याय आहेत 125.3, 130.3 आणि 135.3. उत्तर आहे 135.3. तर भारताची लोकसंख्या ही 135.3 कोटी इतकी आहे. प्रश्न क्रमांक 3, किती टक्के रोग हे पाण्यामुळे होतात? सर्वांसाठी महत्त्वाचा प्रश्न आहे. यामध्ये पर्याय आहेत 70%, 80% आणि 90%. उत्तर आहे 80%. तर 80% रोग हे पाण्यामुळे होतात. त्यानंतर वळूयात प्रश्न क्रमांक 4कडे. मानव आणि पर्यावरणाच्या नात्याचा कोणते शास्त्र अभ्यास करते? पर्याय आहेत मानववंशशास्त्र, पर्यावरणीय नीतिशास्त्र आणि मानसशास्त्र. उत्तर आहे पर्यावरणीय नीतिशास्त्र. तर मानव आणि पर्यावरणाचा नात्याचा पर्यावरणीय नीतिशास्त्र हे अभ्यास करते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, कुटुंब आणि समाजात सद्गुण निर्माण करणारे शिक्षण कोणते? समाजामध्ये सद्गुण निर्माण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या शिक्षणाची गरज आहे. त्यावर हा आधारलेला प्रश्न आहे. यामध्ये पर्याय दिलेले आहेत औद्योगिक शिक्षण, वैद्यकीय शिक्षण आणि मूल्य शिक्षण. प्रश्नाचं उत्तर आहे मूल्य शिक्षण. तर कुटुंब आणि समाजात सद्गुण निर्माण करणारे शिक्षण हे मूल्य शिक्षण आहे. प्रश्न क्रमांक 6, सजीवाच्या आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या प्रक्रियेस काय म्हणतात? पर्याय दिलेले आहेत विघटन, प्रदूषण आणि संघटन. उत्तर आहे प्रदूषण. तर सजीवाच्या आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या प्रक्रियेस प्रदूषण असे म्हणतात. वळूयात प्रश्न क्रमांक 7कडे. हवा प्रदूषण कायदा कोणत्या वर्षी पारित करण्यात आला? पर्याय आहेत 1981, 1983 आणि 1985. उत्तर आहे 1981. तर हवा प्रदूषण कायदा हा 1981 या वर्षी पारित करण्यात आला. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8, आवाज अथवा ध्वनी मोजण्याच्या एककास काय म्हणतात? या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत DB, EB आणि FB. उत्तर आहे DB. DB म्हणजे DBS. तर आवाज अथवा ध्वनी मोजण्याच्या एककास DB असे म्हणतात. यानंतर वळूयात
प्रश्न क्रमांक 9कडे. ध्वनी प्रदूषण कायदा कोणत्या वर्षी पारित करण्यात आला? पर्याय आहेत 2015, 2017 आणि 2019. उत्तर आहे 2017. तर ध्वनी प्रदूषण कायदा हा 2017व्या वर्षी पारित करण्यात आला. प्रश्न क्रमांक 10. ओल्या कचऱ्याच्या वापरातून काय बनवतात? पर्याय दिलेले आहेत पुनर्चक्रीकरण, रासायनिक खते आणि कंपोस्ट आणि बायोगॅस. सर्वांसाठी महत्त्वाचा प्रश्न आहे. उत्तर आहे कंपोस्ट आणि बायोगॅस. तर ओल्या कचऱ्याच्या वापरातून कंपोस्ट आणि बायोगॅस बनवतात. विद्यार्थी मित्र हो, चॅनल सबस्क्राईब करा. वळूयात प्रश्न क्रमांक 11कडे. पृथ्वीचा किती टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे? अत्यंतिक महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर सगळ्या विद्यार्थ्यांना माहीत असणं अत्यंत जरुरीचं आहे. तर पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत 70%, 71% आणि 72%. तर पृथ्वीचा 71% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. यानंतर वळूयात प्रश्न क्रमांक 12कडे. महाराष्ट्रातील पावसाचे प्रमाण किती आहे? आपण ज्या राज्यामध्ये राहतो त्या राज्यातील पावसाचं प्रमाण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून हा प्रश्न या प्रश्नपत्रिकेत विचारलेला आहे. या प्रश्नाचे पर्याय आहेत 100, 101 आणि 105. आकडे सर्व सेंटीमीटरमध्ये आहेत. उत्तर आहे 101 सेंटीमीटर. तर महाराष्ट्रातील पावसाचे प्रमाण हे 101 सेंटीमीटर आहे. त्यानंतर वळूयात प्रश्न क्रमांक 13कडे. पंचगंगा नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यातून होतो? पर्याय दिलेले आहेत नंबर 1 कोल्हापूर, नंबर 2 पुणे आणि नंबर 3 नाशिक. तर प्रश्नाचं उत्तर आहे कोल्हापूर. तर पंचगंगा नदीचा उगम हा कोल्हापूर या जिल्ह्यातून होतो. यानंतर प्रश्न क्रमांक आहे 14. संयुक्त राष्ट्राने मानवाधिकार व पर्यावरणाचा समन्वय कोणत्या मसुद्यात जोडलेला आहे? या प्रश्नाचे पर्याय आहेत नंबर 1 UN 1994, नंबर 2 UN 1995 आणि नंबर 3 UN 1996. उत्तर आहे UN 1994. महत्त्वाचा प्रश्न आहे. तर संयुक्त राष्ट्राने मानवाधिकार व पर्यावरणाचा समन्वय हा UN 1994च्या मसुद्यामध्ये जोडलेला आहे. तर अशा प्रकारे एकूण 14 प्रश्न आणि त्याचे उत्तर आपण पाहिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्र हो, या प्रश्नपत्रिकेतला अखेरचा म्हणजे शेवटचा जो प्रश्न आहे हा प्रश्न मी तुमच्यावर सोपवतो. प्रश्न असा आहे की तुमच्या परिसरातील 2 पर्यावरणीय समस्या लिहा. अर्थात त्या अधिकच्या लिहिल्या तरी चालेल, परंतु किमान तुमच्या परिसरातील 2 पर्यावरणीय समस्या लिहायलाच पाहिजेत, असा या पाठीमागचा हेतू आहे. तर विद्यार्थी मित्र हो, या प्रश्नाचं उत्तर लिहिताना तुमच्या परिसरातील ज्या प्रमुख 2 पर्यावरणीय समस्या आहेत त्या नोंदवाव्यात, अथवा कमेंट सेशनमध्ये ह्या 2 पर्याय किंवा 2 पर्यावरणीय समस्या जरी नोंदविल्या तरी हरकत नाही. आणि म्हणून तुमच्या परिसरातील ज्या काही प्रमुख आणि महत्त्वाच्या 2 समस्या आहेत त्या या ठिकाणी नोंदविणे गरजेचं आहे. आणि त्या समस्येचं निवारण करण्यासाठी तुम्ही सातत्यानं प्रयत्नशील असावं, समाजाला प्रयत्नामध्ये आणण्याचा प्रयत्न करावा. आणि अशा पद्धतीनं एकंदरीत जे पर्यावरण सातत्यानं दूषित होत आहे तर या पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपल्याला या विषयाचा महत्त्वाचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी होतो आहे. आणि म्हणून शिक्षणाचा ध्येय आपल्याला पूर्ण करायचं असेल तर शिक्षण म्हणजे केवळ पोपटपंची बडबड नसून विद्यार्थ्याच्या जीवनसृष्टीत आमूलाग्र बदल घडवून आणणे, स्वतःचा विकास, समाजाचा विकास, देशाचा आणि जगाचा विकास आपल्या हातून व्हावं हीच अपेक्षा. धन्यवाद.